आहे की चालू आहे? यस यस यस. हो हो यस. तर आताचा क्षण जो आहे तो अतिशय तुमच्या आयुष्यातील बेस्ट क्षण आहे. IDBI बँक त्याचबरोबर आपले साळुंखे साहेब यांनी हा क्षण तुम्हाला आयुष्यातील उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. ओके. तर ह्या टाळ्या ज्या वाजवल्या त्या पण आहेत, पण मी पण आता तुमच्याबरोबर सहभागी होणार आहे टाळ्यामध्ये तुमच्या. तर काय करायचे, थोडस जरा उठून उभं राहायचे आणि त्यांचं अभिनंदन, साळुंखे साहेब बँकेचे त्यांचे सर्व अधिकारी त्यांचं आपल्याला अभिनंदन करायचं. ओके. तर त्याच्यामध्ये हात असं वर त्या सगळ्यांचं. ओके गुड. स्टार्ट करायचंय त्यांचं तुमचं स्वतःचं अभिनंदन आणि त्या सगळ्यांचं अभिनंदन. ओके स्टार्ट. ज्यांना म्हणजे त्रास होतो उभं राहायचा त्यांनी बसायचं, ज्यांना त्रास होत नाही त्यांनी उभं राहायचं. ओके. तर अभिनंदन केलं कुणाचं, तुमचं पण केलं आणि आपल्या सगळ्या अधिकारी वर्गांचं पण या ठिकाणी अभिनंदन केलं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये खूप खूप मोठ्या अडचणी आल्या, प्रॉब्लेम आलं, संकट आली, बरोबर आली का? आली. आणि तुम्ही आजपर्यंत कधी स्वतःचं अभिनंदन केलं नव्हतं, तर ते आज आपण केलं. की जी गोष्ट तुम्हाला माहित होती का नव्हती, तर ती आज आपल्याला माहित झाली, तुम्ही स्वतःचं अभिनंदन केलं. तर अभिनंदन केल्यानंतर आपण कौतुकाची थाप आपण, बरोबर आहे. तर तुम्ही कधी स्वतःचं कौतुक केलेलं आहे का? आजपर्यंत केलं नाही. म्हणजे माहिती होतं का नव्हतं, बरोबर. तर आज अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण काय करायचे, माझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या अडचणी आल्या, दुःख आली, संकट आली, त्या सगळ्यावर मी काय केली, मात केली. आणि ती मात करत 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 मी आता इथपर्यंत बँकेत या ठिकाणी आलेले आहे, बरोबर आहे. पुन्हा इथून पुढे आयुष्य मी जगणार आहे. तर कधी स्वतःचं कौतुक केलेलं नाही. तर ह्याच्यामध्ये कौतुक करत असताना आपण आपल्याच पाठीवर थाप मारायची, बरोबर आहे. आता ज्यांना समजा आता थोडस म्हणजे कसं तरी वाटतंय त्यांनी डोळं झाकून हे करायचं, आणि ज्यांना काय अडचण आहे त्यांनी अगदी हे करायचं. ओके. मी तुमच्याशी सहभागी होणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, उजव्या हातानं पुन्हा डाव्या हातानं. आता तुम्ही जवळजवळ इथं 100 आहात. किती जण? 100. तर माझ्या 100 पट तुमचा आवाज अपेक्षित आहे आणि तुमचा आवाज हा तुमच्या घरापर्यंत तरी पोहोचला पाहिजे, बरोबर आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही हे करायचंय, उजवा हात असा वर करायचाय आणि 3 वेळा आपल्याला शब्बासकी द्यायची. स्टार्ट करायचंय. शब्बास. काय आवाज आहे वे. इथे साहेबांना पण आवाज ऐकाय गेला का नाही मला काय माहित नाही. असं मला तर साहेबांनी असं सांगितलं होतं, अशा महिला आहेत, झाशीच्या राणी आहे. झाशीच्या राणीचा आवाज कंठ फुटना, घरात कसा फुटतो, इथं काय अडचण येते. आणि ही शब्बासकी तुम्हाला स्वतःला द्यायची की जी गोष्ट आज तागायत तुम्ही केलेली नाही, बरोबर आहे. तर आवाज मला अपेक्षित आहे, जोरदार तुमचं हे करणं, बरोबर आहे. मी आता इकडे बघतो म्हणजे जेणेकरून कोण आवाज कोणाचा येत नाही ती मला त्या ठिकाणी मी इकडून म्हटलं तुम्हाला मायकासाठी मी इकडे तोंड केलं, बरोबर आहे. स्टार्ट करायचंय. शब्बास. 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 ओके गुड. असा आवाज मला अपेक्षित आहे. यस यस. आता डावा हात वर करा. असा जातोय का सगळ्यांचा, पोचतोय का? ओके गुड. यस 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 यस. आता आणखीन मोठा, आता गावाच्या पलीकडे गेला पाहिजे. ओके यस. स्टार्ट करायचंय. शब्बास.
शब्बास शब्बास. ओके. अतिशय म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही काय केली, स्वतःला शाबासकी दिलेली आहे की ही जी गोष्ट आज तागायत आपण या ठिकाणी केलेली नाही. बरोबर. तर आपण सकाळी उठल्यापासून दिवसभर आपण सतत विचार करत असतो. काय करत असतो? विचार करत असतो. तर एका दिवसात सर्वसाधारणपणे आपण किती विचार करतो माहित आहे का? सर्वसाधारणपणे एका दिवसामध्ये आपण जवळजवळ 65,000 वेळा विचार करतो. किती? 65,000 वेळा विचार करतो. म्हणजे विचार करतो म्हणजे काय? आपण स्वतःशी बोलतो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? स्वगत. काय म्हणतात? स्वगत. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणते ती? सेल्फ टॉक. काय म्हणते ती? सेल्फ टॉक. म्हणजे स्वतःशी बोलणं. म्हणजे समजा आता ह्या मॅडमला विचारलं की मॅडम काय करताय? मॅडम म्हणणार काय नाही विचार करत असतात. म्हणजे आपलं हे विचारचक्र सतत चालू असतं. आणि हे विचारचक्र जे आहे, ज्या पद्धतीचं तुमचं विचार असते तर त्या पद्धतीत तुमचं जीवन असतं. म्हणून आजचा जो दिवस साहेबांनी सांगितलं की तुमच्या जीवनाचा हा परिवर्तनाचा किती टक्के? 100%. किती टक्के? 100% तुमच्या जीवनामधलं परिवर्तन या ठिकाणी आज होणार आहे. तर ह्याच्यासाठी 65,000 तर आपण आता या ठिकाणी घेऊ शकत नाही, कारण आपल्याला वेळ सर्वसाधारण एक तासभर दिलेली आहे या ठिकाणी. बरोबर आहे. तर आपण एक 4-5 आपण सेल्फ टॉक किंवा स्वगत ज्याला म्हणतो ते आपण करायची. आणि ती पण तुम्ही मनापासून करायची, दिल से आपण त्याला म्हणतो, आहे की नाही? तर त्या पद्धतीनं सगळ्यांनी हे करायचे आणि त्याच्या पद्धतीनं आपल्याला हे करायचं. आणि त्याच्यामध्ये पण तुमचा आवाज हा माझ्यापेक्षा 100 पट. बरोबर. स्टार्ट करायचं आहे. आता मी तोंड इकडे जे करत होणार त्या तिकडे करत नाही, कारण आवाज तुमचा कमी येतोय. मग इकडे आवाज असले, तोंड असल्यानंतर आवाज तुमचा चांगल्या पद्धतीनं होणार. ओके. तर ह्या विश्वातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? आपण स्वतः. अरे वा, गुड. साहेब खरोखरच सगळी हुशार आहेत. तर आपण सर्वश्रेष्ठ आहे, परंतु बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की मीच ह्या विश्वातील एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे, ही माहीत नसतं. आता उदाहरण आपण या ठिकाणी एक घेऊ. असं इथे शेतकऱ्याला बोलावलं, शेतकऱ्याला, आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड कोण आहे? ट्रम्प. अरे वा, गुड. ही पण माहिती साहेब. अरे वा, छान. तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला ह्या ठिकाणी बोलावलं, ट्रम्पला ह्या साईडला बोलावलं आणि त्यांना पेरणी करायला सांगितलं, ह्याला पेरणी करायला सांगितलं. शेतकऱ्याला कोण चांगलं पेरल? बरोबर आहे. हे विश्व निर्माण झाल्यापासून ह्या क्षणापासून हे विश्व जोपर्यंत राहील तोपर्यंत कोण जगवणार आहे? बरोबर. चांगल्या पेरू शकतो. ट्रम्पला येते का पेरता चांगलं? नाही. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? शेतकरी आहे. पण तो स्वतःला कमी समजतो. हा कोणाचा प्रॉब्लेम आहे? शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आता हे ट्रम्प ग्रेट आहेत. हा, त्यांच्या राजकीय क्षेत्रात ते ग्रेट आहे. इट्स ओके. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की ह्या विश्वातील प्रत्येक व्यक्ती ज्या त्या ठिकाणी ह्या विश्वामध्ये ग्रेट असते. आता विश्वामध्ये ग्रेट म्हणजे 800 करोड लोकसंख्या विश्वाची. बरोबर आहे. त्या विश्वामध्ये 800 करोड मध्ये ती व्यक्ती ग्रेट असते. आता समजा तुमचं मॅडम कुठलं गाव? सोनके. बरोबर आहे. तर काय नाव? बोयटे मॅडम ह्या सोनक्यात ग्रेट नाहीत. बोयटे मॅडम ह्या कोरेगाव तालुक्यात श्रेष्ठ नाहीत. बोयटे मॅडम ह्या सातारा जिल्ह्यात श्रेष्ठ नाहीत. बोयटे मॅडम ह्या महाराष्ट्रात श्रेष्ठ नाहीत. बोयटे मॅडम ह्या देशात श्रेष्ठ नाहीत. बोयटे मॅडम ह्या विश्वात श्रेष्ठ आहेत. कुठे आहेत? विश्वात. पण त्या स्वतःला समजत नाही. हा कोणाचा प्रॉब्लेम आहे? त्यांचा प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही जिथं असाल, तुम्ही खेड्यात असाल, रानात असाल, कुठं असाल, जिथं असाल, तुम्ही ह्या विश्वातली ग्रेट व्यक्ती असता, परंतु आपल्याला स्वतःला ते आपण समजत नाही. हा पहिल्यांदा सगळ्यात. म्हणून आपला जो आहे, जो पहिला जो सेल्फ टॉक आहे तो
म्हणजे आहे आय एम ग्रेट. काय? आय एम ग्रेट म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे माझं सेशन सर्वसाधारण 8-8 तासाचे असतात. तर त्या 8 तासाचं सेशन जर समजा तुम्ही म्हणला की आम्हाला 3 वाक्यात सांगा, म्हणजे 3 शब्दामध्ये सांगा, तर हे 3 संपूर्ण सेशन जर समजा हे करायचं असेल, मला 3 शब्दात सांगायचं असेल तर आय एम ग्रेट. क्लिअर? बरोबर आहे. तर ह्या पद्धतीनं पहिला सेल्फ टॉक आपण रोज सकाळी उठल्या उठल्या 21 वेळा की तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवायचंय, जी तुम्हाला इथं शिकवतो ती. लक्षात आलं? तर त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळी हा सेल्फ टॉक त्या ठिकाणी करायचा आहे. तर तयार आहात सर्वजण? स्टार्ट करायचा? ओके. आता 3 वेळा म्हटल्यानंतर पुन्हा 3 वेळा पुढं जाऊन म्हणायचं यस यस यस. आता म्हणा यस कशा करता म्हणायचं, तर ती जी काय तुम्ही म्हणताय का नाही की तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत मुरलं पाहिजे. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत मुरलं पाहिजे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी यस 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 आपण हे करायचे. ओके, स्टार्ट करायचं. पाठीमागे आवाज येतोय? ओके, स्टार्ट. आय एम ग्रेट. आय एम ग्रेट. आय एम ग्रेट. यस 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 यस. तर यस म्हणत असताना काय काय अशा करायचं, हात असा वर गेला पाहिजे, तर 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 रिझल्ट येईल. पहिली गोष्ट 100% साहेब रिझल्ट आला पाहिजे का नाही, त्या पद्धतीने 100% गोष्ट केली पाहिजे ना. ओके, तर ह्याच्यानंतर ह्या विषयात आल्यानंतर आपण प्रेम करणं गरजेचं आहे. काय म्हटलं मी? प्रेम करणं गरजेचं आहे. पहिलं प्रेम आपण कुणावर करणं गरजेचं आहे? अरे वा साहेब, खूप हुशार. बरोबर आहे. तर कालच्या बॅचपेक्षा जोरात बॅच आहे. यस. तर ह्याच्यामध्ये रोज आपण आय लव्ह मी किंवा मी माझ्यावर खूप प्रेम करते, ह्या पद्धतीने आपल्याला हा सेल्फ टॉक आहे. ओके, त्या पद्धतीने आपण तयार आहात सर्वजण? ओके, स्टार्ट करायचंय. मी माझ्यावर खूप प्रेम करते. मी माझ्यावर खूप प्रेम करते. मी माझ्यावर खूप प्रेम करते. यस यस यस. ओके, गुड. छान 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 छान. आताशी गाडी स्टार्ट झाली, आताशी मला म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर आता ही झालं, दुसरा झालं. त्याच्यानंतर तिसरा, तर आपल्याला आपण झाल्यानंतर आपल्यानंतर काय येतं? आपलं कुटुंब. अरे वा, गुड. यस, कोणी सांगितलं? यस यस, गुड गुड मॅडम. तर आपण झाल्यानंतर आपलं काय येतं? कुटुंब येतं. तर त्या कुटुंबावर सुद्धा आपल्याला खूप प्रेम करायचंय. कुटुंबावर सुद्धा आपल्याला खूप प्रेम करायचंय. म्हणजे जरी सासू असेल तरी आपल्याला खूप तर ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की चुकी माझ्या पुरतं ठीक झालं, पण आता कुटुंबाचं तुम्ही काय काय ऐकलं? बऱ्याच ठिकाणी म्हणजे जरी समजा प्राध्यापकांना जरी लेक्चरच घेतली, तिथे जरी महिला असल्या तर ती पण मानत नाही. कुटुंबावर ज्याला संपूर्ण कुटुंबावर प्रेम करायचं म्हणलं की त्यात सासू आली, त्याच्यानंतर सासरा आला, त्याच्यानंतर नवरा, ही बाकी नणंद सगळी सगळी आहे. आणि ह्याच्यावर प्रेम कसं करायचं? आता सगळ्यात महत्वाचं, आज ही जी काय आपण इथं आलेलो आहे, तर ही 100% आपल्यासाठी आलेलो आहे. कोणासाठी? 100% आपल्यासाठी आलेलो आहे. आणि 100% आपल्यासाठी, आपल्या फायद्यासाठी 100% करायचे, म्हणून या गोष्टी करायच्या. तर बऱ्याच वेळा त्यांना म्हटलं का नाही मी माझ्या कुटुंबावर खूप, तर त्यांचं हे का नाही मानत नाही, अजिबात नाही जमणार. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये मग मी इतकं कष्ट करते, घाम गाळते, राबते, तर ही नवरा असा करतोय, सासू अशी करते, सासरा असा करतोय, पोर अशी करते, ती पुन्हा काय सांगितलं, नणंद अशी करते. ही जी आहे का नाही, ही डोक्यात विचार येतात का? पहिल्यांदा सांगा, पहिली गोष्ट येतात का? येतात.
परंतु ही आता 100% आपल्या फायद्यासाठी गोष्ट आपण सुरू करतोय म्हणून ह्या गोष्टी करायच्या त्या, म्हणून त्या कुटुंबावर. आता त्या कुटुंबावर तरी का प्रेम करायचंय, तर तुमच्या घरातील जर समजा सासू सासरा नवरा मुलं ननंद बरोबर आहे का नाही, तर त्यांना परमेश्वरानं, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, त्यांना परमेश्वरानं एवढी बुद्धी दिलेली आहे, दिसते का, एवढी बुद्धी दिली, तर त्या बुद्धीप्रमाणे ती घरातील लोक चालते ती बोलते ती वागते ती. काय म्हटलं मी, घरामध्ये प्रत्येकाला जी काय बुद्धी दिलेली, समजा एवढी दिलेली बुद्धी बरोबर आहे, त्या बुद्धीप्रमाणे ती लोक चालते ती बोलते ती वागते ती, त्याच्यात त्यांचा दोष अजिबात नसतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, त्यांच्यावर प्रेम करायचं. क्लिअर आता का, आता अडचण आहे, आता ही मानेल ना, आता कोणाच्या फायद्यासाठी चाललंय, ओके यस. तर ह्याच्यामध्ये आता मी म्हणजे पाठीमागे एका ठिकाणी असं कुटुंबावर घेतलं त्यानंतर पुन्हा चौथ्यांदा म्हणलं मी माझ्या सासूवर, पुन्हा आणखी हसायला लागलं सगळं. ती लगेच तयार होत नाही. आता तुम्ही जरी मानला का नाही मला की बाबा हा यस, पण तुम्ही लगेच ही काय तुमचं जी काय गाठ आहे ती काय तर आज ही 100% आज गाठ इथं सोडवायची. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अशा पद्धतीचं नॉलेज फक्त ह्या बँकेतच मिळणार, बाकी कुठेही मिळणार नाही, IDBI बँकेतच मिळणार बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला खूप प्रेम करायचंय आपल्या कुटुंबावर. स्टार्ट करायचंय, मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते, मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते, मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते. यस यस यस, ओके गुड. ह्याच्यानंतर कुटुंब झाल्यानंतर काय येतं पुढं, समाज. अरे वा गुड, मस्तच, खूप हुशार. अगोदरच मला सांगितलं होतं साहेबांनी, खूप हुशार सगळी बॅच आहे. यस गुड गुड. तर हा समाज येतो, हे विश्व येतं सगळं आपल्या कुटुंब झाल्यानंतर. आता म्हणणार तुम्ही ह्या विश्वावर काय प्रेम करायची गरज आहे, तर ह्याच्यामध्ये बघा आता आपण इथं सगळी उभं राहिलेलो आहे. बरं, आता ही बाहेरची जी काही झाडं आहेत किंवा इकडे कास वगैरे तिकडची झाडं किंवा शेतातील पिकं वगैरे, ती काय करते तयार, ऑक्सिजन. काय तयार करते ती, ऑक्सिजन. आणि तो ऑक्सिजन लगोलग इथं IDBI बँकेच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवून देते. आता काम चालू आहे का नाही तिथं, समजा त्यांनी काम बंद केलं तिथलं आणि आपण इथं सगळे आहे, मग काय होईल, मग तसं काय होत आहे का, बरोबर आहे. म्हणजे आपल्यासाठी काम चालू आहे तिकडं, बरोबर आहे. तुम्ही सकाळी चहा वगैरे पिला असाल, पिला का, ओके. कुणीतरी चहाच्या मायामध्ये ती चहाची पत्ती अशी तोडली असेल, पाठीमागाशी टाकली असेल, बरोबर आहे, घाम गाळला असेल, कोणासाठी, बरोबर आहे. आता बघा आपण इथं सगळी झालो, आता आपल्या शेतात काम चालू आहे, कोणासाठी, तिथं जी काय धान्य वगैरे आता जी काय पिकल ते आपल्यासाठी. कुठलं धान्य तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे ह्याचा अर्थ काय असा होतो की प्रत्येक क्षणाला आता आपण ही छान छान तुम्ही ड्रेसिंग वगैरे अतिशय मस्त सर्वांनीच केलेलं आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी कोणतरी शेतामध्ये रापलंय, त्या ठिकाणी कापूस गोळा केलाय, कापसानंतर पुन्हा हे सगळं तुमचं ह्या पद्धतीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं ड्रेस त्या ठिकाणी, साड्या वगैरे त्या ठिकाणी तयार झाल्या. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक क्षणाक्षणाला हे विश्व कोणासाठी काम करत असतं, आणि म्हणून ह्या विश्वावर आपल्याला काय करायचंय, प्रेम करायचंय. स्टार्ट करायचंय, ओके. मी या विश्वावर खूप प्रेम करते, मी या विश्वावर खूप प्रेम करते, मी या विश्वावर खूप प्रेम करते. यस यस यस, ओके गुड. यस. आता आपल्याला जीवनात आल्यानंतर ऍक्च्युली काम करावायचं नसतं. जीवनात आल्यानंतर काम करावायचं नसतं. तर आता काम करायचं नसतं तर मग काय करायचं, बरोबर आहे, हा प्रश्न येतोच ना.
तर ह्याच्यामध्ये तुम्ही जीवनामध्ये जी काय तुम्ही करता त्याच्यावर प्रेम करायचं असतं. जीवनामध्ये तुम्ही जे काय करता त्याच्यावर काय करायचं असतं, प्रेम करायचं असतं. उदाहरण आपण घेऊ. लता मंगेशकर माहिती आहे सर्वांना. ती म्हणजे सतत काय करायची, गाणी गायची, बरोबर. तर गाणी गायची तर ती अशी म्हणायची का परमेश्वराला, का रे परमेश्वरा रोज गाणी गायची 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 असे काय म्हणायची का, रोज मला हे कष्ट असं म्हणायची का. ती कशी करायची, आवडीनं प्रेमानं, बरोबर आहे. तर आपल्याला तुम्ही जी काय करता ती पण तसंच करायचंय. घरात करायचंय, रानात करायचंय, कुठं आणखीन असाल का तिथं आपल्याला हीच गोष्ट करायची. जी काय करता त्याची सगळं आवडीनं आणि प्रेमानं करायचं. त्याला आपण पॅशनेट म्हणतो, बरोबर आहे. तर ती गोष्ट आपल्याला ही करावायची आहे. मग तुम्ही जे काय करता त्याच्यावर आपल्याला काय करायचं, आजपासून म्हणणार का कष्ट कष्ट परमेश्वरा माझ्याच वाट्याला दिलंयस असं. तर असं काय कधी म्हणायचं, कारण आपण जे काही विचार करतो त्या प्रत्येक विचाराचा परिणाम आपल्या प्रत्येक शरीरातील पेशीवर होतो. त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून जी काय आहे ती काम कष्ट आपण म्हणू तर त्याच्यावर प्रेम करायचे. स्टार्ट करायचं सगळ्यांनी. ज्यांना उभं राहता येत नाही त्यांनी बसलं तरी चालतंय. ओके, स्टार्ट करायचंय. मी माझ्या कामावर खूप प्रेम करते. मी माझ्या कामावर खूप प्रेम करते. मी माझ्या कामावर खूप प्रेम करते. यस यस यस. ओके, आता ही जी आहे ती टोटल पॉझिटिव्ह झालं का, ही टोटल. हो, आता ही कसं आहे, चार्जिंग झालं, बरोबर आहे. पण ही चार्जिंग 150 वर्षापर्यंत टिकलं पाहिजे आपल्याला. हो, कसं आहे 150 वर्षापर्यंत, ह्याचा अर्थ समजा आता जी एखाद्याची व्यक्तीची 50 वय आहे, अजून ती 100 वर्ष जगणार. हसू नका हसू नका. बघा आपण, बघा ज्याला आपण मोठी अपेक्षा करतो त्यावेळेला छोट्यापर्यंत जातो. ज्याला आपण 150 म्हणू त्याला 100 तरी गाठू का नाही, ज्याला 200 म्हणू त्याला 150 तरी गाठू का नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हे करायचंय. जी काय आपण हे करतोय तर मोठं जीवनामध्ये मोठी गोष्ट त्या ठिकाणी अपेक्षित ठेवायची, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे करायचं. आणि ह्याच्यासाठी हे आता कम्प्लीट आता हलकं मोकाने रिलॅक्स झालं का. आता अजून काय जरी समजा राहिलं असेल ह्या डाव्या मेंदूमध्ये, ह्या उजव्या मेंदूमध्ये, तर काय करायचंय, तर ह्याच्यामध्ये उजवा हात असा वर करायचा. त्या उजव्या हातामध्ये शक्ती घ्यायची. उजवा हात, उजवा हात, बरोबर आहे. तर शक्ती घ्यायची अशी. आता काय करायचं, इथं काय ह्या डाव्या इथं काय जर समजा राहिलं असेल चुकून, तर ते आता आपल्याला ह्या मेंदूला शक्ती द्यायची. ओके, पांढरी शुभ्र शक्ती घ्या हातामध्ये. घेतली का सगळ्यांनी, घेतली नक्की. आता कुठल्या मेंदूला द्यायची, ही आता डाव्या मेंदूला. ओके, गुड. स्टार्ट करायचं. यस यस यस. ओके, आता हा डावा क्लिअर झाला. आता उजवा मेंदू, बरोबर आहे. उजवा मेंदू काय समजा चुकून काय राहिला असेल तर तो आपल्याला काय करायचा, क्लिअर करायचं. ओके, तर त्याच्यामध्ये काय करायचंय, डावा हात वर करा असा. डावा हात, डावा सगळ्यांनी डाव्या हातामध्ये शक्ती घ्या. शक्ती घ्या. घेतली का, यस. ओके, भरपूर शक्ती घ्या. घेतली का, यस. आता हा जो उजवा मेंदूमध्ये काय चुकीचं राहिलं असेल तर ते आपल्याला क्लिअर करायचंय. म्हणजे 150 वर्षापर्यंत ते टिकलं आपल्याला. ओके, स्टार्ट करायचंय. यस यस यस. ओके, पुन्हा आणखीन मागाशी सुरुवातीला जशा टाळ्या वाजवल्या होत्या स्वतःसाठी तशा वाजवायच्या अशा. स्टार्ट. डोळे बंद करायचे आणि खाली बसायचे. डोळे बंद करून खाली बसायचे. डोळे बंद करून खाली बसावायचं आहे.
डोळे बंद बंद, डोळे बंद. आणि जी काय एनर्जी निर्माण झालेली आहे तुमच्यात, शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत जात आहे एनर्जी. एनर्जी शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत जात आहे. डोळे बंद मॅडम. एनर्जी शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत जात आहे. संपूर्ण शरीर हलकं मोकळे रिलॅक्स होत आहे. संपूर्ण शरीर हलकं मोकळं आणि रिलॅक्स होत आहे. मन हलकं मोकळे रिलॅक्स होत आहे. मन प्रसन्न झालं आहे. मन शक्तिशाली झालं आहे. डोक्याच्या वर एक दैवीरूपी, शक्तिरूपी, आरोग्यरूपी पांढरा शुभ्र तारा, त्या ताऱ्यातून दैवीरूपी, शक्तिरूपी, आरोग्यरूपी पांढरी शुभ्र किरणे आपल्या डोक्यातून संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहेत. संपूर्ण शरीरामध्ये यश, सुख, समाधान, शांती, आरोग्य, संपत्ती, पैसा, प्रेम, आनंद, शक्ती, ध्येय, धाडस, आत्मविश्वास, उत्साह वाढत आहे. ही दैवरूपी, शक्तिरूपी, आरोग्यरूपी पांढरी शुभ्र किरणे संपूर्ण शरीरातून संपूर्ण घरामध्ये प्रवेश करत आहेत. संपूर्ण घरामध्ये यश, सुख, समाधान, शांती, आरोग्य, संपत्ती, पैसा, प्रेम, आनंद, शक्ती, ध्येय, धाडस, आत्मविश्वास, उत्साह वाढवत आहेत. ही दैवरूपी, शक्तिरूपी, आरोग्यरूपी पांढरी शुभ्र किरणे संपूर्ण शरीरातून, संपूर्ण घरातून, संपूर्ण विश्वामध्ये जात आहेत. संपूर्ण विश्वामध्ये यश, सुख, समाधान, शांती, आरोग्य, संपत्ती, पैसा, प्रेम, आनंद, शक्ती, ध्येय, धाडस, आत्मविश्वास, उत्साह वाढवित आहेत. संपूर्ण शरीर हलकं मोकळं रिलॅक्स. मन हलकं मोकळं रिलॅक्स. शरीरातील सर्व पेशींचे आरोग्य सतत अधिकाधिक चांगलं होत आहे. मनाचं आरोग्य सतत अधिकाधिक चांगलं होत आहे. संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह हा अधिकाधिक चांगला होत आहे. मी या विश्वात एक सर्वश्रेष्ठ देहधारी व्यक्ती आणि सर्वश्रेष्ठ देहधारी शक्ती म्हणून माझा उदय झालेला आहे. आपण आता 3 वेळा ओमचा उच्चार करणार आहोत. श्वास घ्या. परमेश्वरानं ठराविक कालावधीसाठी आपल्याला या पृथ्वीतलावर पाठवलेलं आहे. परमेश्वराचा उद्देश आहे, या पृथ्वीतलावर जा, सर्वश्रेष्ठ काहीतरी कर आणि मग माघारी ये. हा जसा परमेश्वराचा उद्देश आहे, तसाच तो आपल्या कुटुंबाचा, तो आपल्या समाजाचा उद्देश आहे, सर्वश्रेष्ठ काहीतरी कर. आणि सर्वश्रेष्ठ काहीतरी करण्याची शक्ती तुम्हा सर्वांना मिळो, ही आज या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. दोन्ही हात एकमेकांवर घासावायचे आहेत. डोळ्यासमोर अंधार करावायचा आहे.
आणि अतिशय प्रसन्न मनाने डोळे उघडायचे आहेत. उघडा सर्वांनी डोळे. सकाळची प्रहर झाली असं वाटतंय. ओके. तर ही अशी सकाळची प्रहर 150 वर्षापर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. बरं, ते कोण करू शकाल? आपण स्वतः करू शकतो. आणि निश्चितच सगळ्यांची खरं ओळख करून घेतलीस तर आपला 1-2 तास त्याच्यातच गेलं असतं, बरोबर आहे. परंतु सगळ्यांची ओळख झाली असं या ठिकाणी आपण समजूया. आणि आपण आता पुढं सेशनला आता सुरुवात करा. आता आपण सेशनवर आताशी आपण आलेलो आहे आता. ओके. तर ह्याच्यामध्ये मी मध्ये आधी चेक करतो तुम्ही खरोखर इथं आहे का, घरात आहे का, रानात आहे, कुठं आणखीन कुठं कामाच्या ठिकाणी आहे, मी चेक करत असतो, बरोबर आहे. आता तुम्ही इथं आहात का 100% का चेक करू नको? ओके. आता सध्या तरी तर आपलं ह्या डोकं आहे, काय आहे? आणि डोक्यामध्ये काय असतं? मेंदू. आणि मेंदूमध्ये काय असतं? बरोबर आहे. तर आपली जी काय लेक्चर आहे ती वयोगट 10 ते वयोगट 80 पर्यंत त्या ठिकाणी होत असतात. त्याच्यामध्ये अंगठी बहादूर असतात, PhD वाले सगळे सर्व लोक त्या ठिकाणी असतात. तर सर्वांना जी काय तुम्हाला शिकवतो तीच आपण त्यांना त्या ठिकाणी शिकवत असतो. तर आपल्या सेशनमध्ये काय फरक तुमच्यामध्ये आयुष्यभरासाठी मग सुरुवातीला आयुष्यभर तुमचं काय होणार आहे? 100% चेंज होणार. पहिली गोष्ट, परमेश्वरानं जी काय आपल्याला मन दिलेलं आहे तर ती कसं असतं की तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. सगळ्यांना माहित आहे ह्या पद्धतीचं आपलं मन असतं. क्लिअर? ह्याच्यामध्ये ही जी आहे ही अंतर्मन. कुठलं मन? आणि हे बाह्य किंवा बहिर्मन, बरोबर. ह्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो अंतर्मनाला, आणि ह्याला काय म्हणतो आपण? कॉन्शियस, बरोबर आहे. कॉन्शियस जी स्वतः बरोबर आणि इतरांच्या बरोबर जी हे करतं. तर ह्या पद्धती, तर परमेश्वरानं जी काय मन दिलेलं आहे तर ती ह्या पद्धतीचं आहे. तर तुमचं आता मी मन ह्या पद्धतीचं केलेलं आहे. किती 5-10 मिनिटांमध्ये ह्या पद्धतीचं मन तुमचं केलेलं आहे. आता बाहेरच्या, आता इथं 100 आहात तुम्ही महिला, तर बाहेरच्या महिलांचं किंवा बाहेरच्या जगातल्या लोकांचं मन कसं आहे ती तुम्हाला मी सांगतो. ती जी मन आहे ती मन हे अंतर्मन सगळ्यांचं सेम असतं, पण जी बहिर्मन आहे तर ती ह्या पद्धतीचं असतं. आम्ही बघत असतं मन, बरोबर आहे. आता ही असं आम्ही बघत कशामुळे होतं काय माहिती, कोण सांगू शकत? पाहिजे असं, बरोबर आहे. हा, अरे वा, गुड, यस, बरोबर आहे. तर निगेटिव्ह थॉट्स वगैरे ह्याच्या स्वतः बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत, त्याच्यामुळं ही मन ह्या पद्धती झालं असतं. तर आपल्या सेशनमध्ये 100% ह्या पद्धतीचं मन होतं. क्लिअर? दुसरा काय फरक पडतो? समजा एक व्यक्ती, ती व्यक्ती काय म्हणते, मी 100 आहे, मी 100 आहे, मी 100 आहे, मी 100 आहे, मी 100 आहे. परंतु ती व्यक्ती असते ऍक्च्युली 1,00,000. किती असते? आणि ती स्वतःला काय समजते? मी 100, मी 100. मग इथलं जे काय मॅटर आहे चुकीचं ते आपण हे काढून टाकत असतो ह्यामध्ये. आणि त्याच्यामुळं ती व्यक्ती, आता मी 1,00,000 म्हणजे स्वतः दुसऱ्याला कमी समजायचं अशातला भाग आहे का? तर असं काही नाही. परंतु स्वतःला कधी आयुष्यामध्ये कमी समजायचं नाही, हा भाग या ठिकाणी आहे. तर टोटल सेशन मध्ये आता ही जी आपण ही आहे असली फिगर ह्याच्यापूर्वी कधी बघितली का तुम्ही? ह्याच्यापूर्वी बघितली का कोणी? बघितली कोणी? आणि त्याच्यामुळे तुम्हाला जी काही माहिती मिळणार ती ह्या बँकेमध्येच ह्या पद्धतीची अशी मिळणार आहे. आणि तुमचं किती
म्हणजे मान्यवर तुम्ही आहात, तर किती ना वाटतं की बाबा नाही मी आता ह्या पद्धतीचा हे सगळं आता हे झालेलं आहे, चेंज म्हणजे सुरुवात झालेली आहे. किती किती हात वर करा जरा. अरे वा, गुड. सुरुवातीलाच साहेब चांगला रिझल्ट आला. यस, गुड. यस. आता ह्यो बदल मेंटेन आपल्याला 150 वर्षापर्यंत ठेवायचा आहे. किती? 150 वर्षापर्यंत. तो कोण ठेवणार? का साहेब येणार का मी येणार? तुम्ही स्वतः. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वतःबाबत चांगला विचार, पॉझिटिव्ह विचार करता, त्यावेळेला तुम्ही तुमचे स्वतःचे मित्र असता. ज्या वेळेला तुम्ही स्वतः बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत याला निगेटिव्ह विचार करता, त्यावेळेला तुम्ही स्वतःचे शत्रू असता. त्यावेळेला तुम्ही काय असता? स्वतःचे शत्रू असता. मग आजपासून ही जी काय आहे चेंज करू शकताय तुम्ही सगळं. किती टक्के? 100%. अरे वा, गुड. यस. तर हे क्लिअर झालं सगळ्यांना. आता ही शिकवायचं लोकांना, घरात शिकवायचं, बाहेरच्या महिलांना शिकवायचं, त्यांच्यात फरक पडू किंवा न पडू हा विषय बाजूला, पण तुमच्यात 100% बदल घडू शकतो. मी एवढी काय गॅरंटी देऊ शकतो. लोकांना ही जी काय तुमचं ज्ञान आहे, हे ज्ञान कोणाला द्यायचं? बरोबर आहे. लोकांना दिल्यानंतर त्यांच्यात फरक पडू किंवा न पडू, तुमच्यात फरक 100% पडणार. तुम्ही म्हणा असं कसं? याला बघा, इथं विहीर आहे, विहिरीतनं पाणी हापसलं, विहिरीमध्ये पण काय येतं? तशी तुमची ही एक विहीर आहे. ह्या विहिरीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह बाहेर फेकायला लागला, बरोबर आहे. तर ऑटोमॅटिक तुमच्यात काय होणार? ते पॉझिटिव्ह वाढणार. इतकं साधा आणि सरळ सोपं आहे, जी आपण पण त्या गोष्टी इथून केल्या तर. म्हणजे आता तुमच्याकडे मी ढाल, तलवार सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त तुम्ही झाशीच्या राणीगत लढणं गरजेचं आहे. बरोबर ना? यस. क्लिअर का? क्लीन का? यस. ओके, गुड. आहे, सगळंच गेलं. ही पण गेली. ती गेली म्हणजे ती आपल्याला इथं पाहिजे होती सारखी. म्हणजे तुम्हाला समजावायला पुन्हा तिला इथं घेऊ आपण. पुन्हा येतं का? इथं आहे का तसलं? पुन्हा आपण हे करू वाटल्यास. हा, यस 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 यस. मला पाहिजे त्यासाठी आपल्याला यस यस यस. आली पुन्हा. आता हिला घालवायचं नाही, एवढं फक्त डोक्यात ठेवायचं. तर ह्याच्यामध्ये ही जी आहे, तर ही म्हणजे हिथं हे आहे, म्हणजे तुम्ही इथं आहात. लक्षात आलं का तुमच्यासाठी तिला पुन्हा इकडं आपण हे केलेलं. किती म्हणजे अशी आहे का? अशी म्हणजे तिचं मान अशी नाही, अशी. तर तुमची पण मान ज्या तुम्ही कुठं असाल तिथं ह्या पद्धतीची पाहिजे. तर आता आपण जो माझ्या सेशन मधला जो मेन जो गाभा जी असतो, तो आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपलं शरीर आहे आणि आपलं मन आहे, बरोबर आहे. या दोन गोष्टी आहेत. तर मन, तर माइंड नॉट्स किंवा मनाच्या गाठी, ह्या संदर्भात कोणाला काय माहित आहे का? मनाच्या गाठी किंवा माइंड नॉट्स ह्या संदर्भात कोणाला काय आहे का माहिती? नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोण आलं की तिथलेच म्हणायचं, काही विचारू नको म्हणायचं, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मनाच्या गाठी आजचा जो विषय आहे तो मनाच्या गाठी, आणि हा सगळ्यात मेन जो काय विषय, म्हणजे मेन थीम जी माझी म्हणतो, जी सगळ्यांना शिकवतो, तर ती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर
नॉट्स किंवा गाठी. आता तुम्ही आता 100% क्लिअर आहात तो विषय जाऊ, पण बाहेरच आता हा जो विषय इथनं पुढे जो काय आहे तो सगळं बाहेरच्यांच आहे. तुमचं काय इथं आता शिल्लक राहिलेलं, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये माइंड नॉट्स, मनाच्या गाठी. तर ह्या गाठी सर्वसाधारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ह्या मनाच्या गाठी असतात. आता प्रत्येक म्हणजे आता तुमचा विषय संपलेला आहे, पण आता बाहेरचा विषय आपण तर त्या मनाच्या गाठी इथं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतात. त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसतं की माझ्याकडे ही म्हणजे काय मनाच्या गाठीचं गाठोडं इथं आहे डोक्यावर, ही त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसतं. बरोबर आहे. तर त्या पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये ह्या मनाच्या गाठी ही होत असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती आहे का, रोप, सोल, त्याला आणखीन कासरा वगैरे असं सगळं आहे ना, दोरी वगैरे आपण त्याला. तर हिथं आपण हे केलेले आहे. आता तुम्हाला मी प्रश्न असा विचारतो की आपण इथे एक असा सोल किंवा रोप बांधलेला आहे आणि हा दुसरा आहे तो ह्या ठिकाणी बांधलेला आहे असं, बरोबर आहे. तर इथं जो आहे तर प्रत्येक फुटावर त्याला गाठी आहेत आणि हा जो सोल आहे त्याला कुठल्याही प्रकारची गाठ नाही. दिसतंय सगळ्यांना? आता आपल्याला त्याच्यावरून पटसरशी खाली उतरायचंय, बरोबर आहे. ह्याला गाठी आहेत, हा बिगर गाठीचा आहे. आपल्याला पटक सरशी खाली उतरायचंय. कुठल्या रोपावरून आपण पटसरशी खाली उतरू. पाठीमाग मान्य आहे का? तिकडं लक्ष आहे का? कडाबा खाताय? नाही ना? ओके. पाठीमाग बिगर गाठीच्या. तर ह्याच्यामध्ये बिगर गाठीच्या ह्याच्यावर आपण हे करू जाऊ, ह्याला गाठी असं आपण या पद्धतीने करू. आता ही पण हा जो काही विषय चालला हा पण तुम्हाला म्हणजे विश्वात कुठं विषय मिळणार नाही हा विषय या ठिकाणी चालला. तर ह्याच्यामध्ये माइंड नॉट्स, तर ह्याच्यामध्ये पण 3 प्रकार असतात. ह्याच्यामध्ये स्वतःच्या गाठी असतात, त्या कुटुंबाच्या गाठी असतात, त्या समाजाच्या गाठी असतात, बरोबर. तर आपल्या डिटेल्स मध्ये न जातात तर थोडस आपण कमी याच्यामध्ये हे करू आपण. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार असतात ते आपण बघू. द्वेष, संताप, चीड, भीती, दुःख आणि न्यूनगंड. ह्या गाठी आपल्या डोक्यामध्ये असतात, पण आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नसतं की माझ्याकडं ही सगळं विष माझ्या डोक्यामध्ये आहे, की संपूर्ण आयुष्यावर याचा परिणाम होत असतो. कुठल्या स्वतः बाबतीत असतात, कुटुंबाच्या बाबतीत असतात, समाजाच्या बाबतीत असतात. तर ह्या कळत न कळत डेव्हलप झालेल्या असते त्या. इथं काय म्हटलं मी? कळत न कळत ह्या डेव्हलप झाल्या. आता म्हणा कळत न कळत म्हणजे जरा समजून सांगा, बरोबर ना? कळत न कळत म्हणजे आता तुम्हाला समजून सांगतो. ह्याच्यामध्ये मी रस्त्यानं चाललेलो आहे, रस्त्याला मला काटा दिसला आणि त्या काट्यावर पाय ठेवला. कळतंय मला काटा आहे पाय ठेवला, काय कळतंय? बरोबर आहे. पाय ठेवला कळतंय म्हणजे कळत. काय होणार? टोचणार का नाही? आता रस्त्यानं मी चाललोय, बरोबर आहे. काटा तर आहे तिथं, पण मी असं वर बघत चाललोय आणि माझा पाय पडला न कळत, बरोबर आहे. तसं कळत न कळत ही सगळं साम्राज्य आपल्या डोक्यामध्ये असतं की जी आपल्या आयुष्याची प्रगती थांबवत असत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये राग,
द्वेष. बघा राग आला ना समजा गोड जेवण खाल्लं, गोड लागतं का? संताप, चीड, भीती, अनामिक भीती. कारण काही नाही पण भीती. त्यानंतर काय? दुःख. आयुष्यात एखादी पाठीमागे घटना घडून गेली असती, मोठी घटना, मगाशी आपण सांगितलं कशी मोठी घटना, आणि त्या मोठ्या घटनेला आपण आयुष्यभर काय करतो? आपण कवटळून बसतो. काय करतो आपण? आणि बाहेरची माणसं येते ते म्हणणार घडाय नको होतं, वाईट झालं. बरोबर आहे. जी गोष्ट आता तिच्या डोक्यात नाही ती बरोबर, मग ती काय करते? ही समजा आता हे दुःख आहे माझ्या आयुष्यात, की ते मोठं दुःख आहे. बरोबर आहे. तर ह्याला जर समजा मी हे केलं, ही माझं दुःख आहे, आणि ह्याला मी असं जर समजा एका घातला, बरोबर आहे, तर कुणी ह्या दुःखानं मला सोडलं पाहिजे का मी ह्याला सोडलं पाहिजे? बरोबर आहे. परंतु आपण आता तुमचा विषय बाहेरचा विषय चाललाय आता ही लक्षात, तर काय करतो आपण? ही आणि म्हणतो सोड 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 सोड. बरोबर आहे. आणि बर त्याला कवटाळल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जर समजा फायदा होत असेल का नाही, तर मी सांगणार 1000% तुम्ही त्याला कवटाळा. पण जर फायदा होत नसेल तर सोडून द्या. तर काय करा? सोडून द्या. तर ह्या पद्धतीनं हे आहे त्याच्यामध्ये. तर हे असं काय जर म्हणजे बाहेरच्या लोकांना हे शिकवायचं, आता ही तुमच्यावर आता जबाबदारी दिलेली आहे. पण आता न्यूनगंड आता इथं काय खाली जागा नाही म्हणून आपण इकडे घेऊ का? या साईडला इथं असा घेतो न्यूनगंड. आता हे न्यूनगंड ह्या पण गाठीचे आहेत बरं का. न्यूनगंड म्हणजे काय? न्यूनगंड शब्द माहिती आहे ना? ओके. न्यूनगंड म्हणजे काय? हा बर. तर न्यूनगंड म्हणजे म्हणजे स्वतःला कमी लेखणं. काय म्हटलं मी? स्वतःला कमी लेखणं. म्हणजे तो असा मी अशी, तो तसा मी अशी ही स्वतःला जी आपण हे करतो का नाही, तर त्याला काय म्हणते? ती न्यूनगंड. या न्यूनगंडामध्ये पण बरेच प्रकार असतात. म्हणजे समजा तुम्ही शरीरावरनं जर समजा असेल तर त्याचा न्यूनगंड वेगळा असतात. आर्थिक स्थिती त्याच्यावरनं न्यूनगंड वेगळा असतात. तुम्ही तर ती थोडंफार आपण याच्या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये न्यूनगंड म्हणजे शरीरावरनं जर समजा न्यूनगंड असेल शरीरावरनं, तर त्याच्यामध्ये मी काळी आहे, मी नकटी आहे, मी बुटकी आहे. हे कुठलं शरीरावरनं चाललंय सगळं. मी जाण आहे, मी अपंग आहे. अजून सांगा की. बरोबर. मी बारीक आहे. यस, ओके, गुड. तर ही जी काय न्यूनगंड शरीरावरच ही न्यूनगंड आहेत सगळं हे, तर हे कळत नकळत इथं ही झालेलं असतं. ही तुम्हाला सुद्धा माहित नसतं. त्याच्यानंतर पुढं इकडे घेऊ आपण. मी खेड्यातील आहे, माझं शिक्षण कमी आहे, गरीब आहे, मी पुन्हा
इंग्लिश कमी आहे माझं, मी चांगलं बोलता येत नाही वगैरे असं. अजून अजून काय काय असतं? माझा कॉन्फिडन्स कमी आहे. ओके, गुड, येस. तोच कॉन्फिडन्स, बरोबर. अजून सांगा, बोला बोला. खूप हुशार आहात तुम्ही, कारण मला ऑलरेडीच म्हणजे असं सांगितलेलं आहे. येस येस, बरोबर आहे. तर ह्या पद्धती ही वेगवेगळी काय आहेत, ही न्यूनगंड कळालं का? ह्याच्यापूर्वी कुणी ऐकलं होतं का या पद्धतीचं असं, किंवा कुणी येऊन तुम्हाला सांगितलं होतं का? बरोबर. तर त्या गोष्टी ही आता ही तुमच्यात मी पहिल्याच ह्याला 3 शब्दात तुमचं क्लिअर केलं होतं की आय एम ग्रेट मध्येच तुमचं क्लिअर. आता ही बाहेरच्या लोकांच्या मध्ये या गोष्टी आहेत. आता ह्याचा अर्थ असा नव्हे की मी ग्रेट आहे म्हणजे दुसऱ्यांना कमी समजायचं, असा मुळीच नाही. पण स्वतःला कमी समजायचं हा ह्याचा अर्थ होतो. तर ही जी काय आहे, हे सर्व मनाच्या गाठी डेव्हलप कशा झालेल्या असत्या, त्या कळत न कळत. क्लिअर आता सगळ्यांना? पाठीमाग काय अडचण आहे का इकडं? आता हे काय म्हणजे जीवनावर कसा ह्याचा प्रॉब्लेम होतो ते आपण आता बघणार आहे. ओके. समजा मी माझ्या डाव्या हातावर विस्तव घेतलेला आहे. काय आहे? विस्तव घेतलेला आहे. आणि मी इथं तुम्हाला याचना करतोय की अहो मला काहीतरी हे करा, सांगा, मला खूप भाजायला लागलंय. हा, खूप भाजते, सांगा लवकर पटसरची. हा, खाली टाकून द्या, बरोबर. परंतु मी असं म्हटलं नाही, मी प्रयत्न करतो टाकायचा. हा विस्तव आहे, मी प्रयत्न करतो खाली टाकायचा. काय होईल पुन्हा आणखीन? तसं तुमच्या आयुष्यात होतं का नाही? मी प्रयत्न करते. चुकीच्या पद्धतीचा प्रयत्न. तुम्ही आता मला खरंच तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. मला सांगितलं आणि मी सगळं हा विस्तव काय केला, मी मला आता छान मस्त जबरदस्त वाटायला लागलं. भाजायचं बंद झालं. ओके, बरोबर आहे. तसं ही जी काय आहे का नाही, हित जी आहे का नाही, ही सगळं विस्तव येतं. स्वतःच्या बाबतीतलं, कुटुंबाच्या बाबतीतलं, समाजाच्या बाबतीत काय सगळं विस्तव आहेत. आणि हे विस्तव टोटल प्रयत्न करायचा का सोडून द्यायचं? काय करायचं? कम्प्लीट सोडून द्यायचं. जमल का? 100%. कारण मला सांगितलं होतं की सगळी हुशार आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. सगळ्यांनी तुमचं गेलं, बाहेरचं हे काम करायचं आपल्याला, बाहेर जाऊन, बरोबर. तर ह्या पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय आपल्याला. ओके, क्लिअर सगळं? हलकं वाटायला लागलं का आता? नक्की? किती टक्के? अरे वा, गुड, येस, 100% तुम्ही. दुसरं एक उदाहरण देतो. स्कूटी माहिती आहे का सगळ्यांना? स्कूटी, पण स्कूटी असे दोन असे, इकडे ब्रेक आहे आणि इकडे रेस आहे, बरोबर आहे. इकडे काय आहे? ब्रेक, आणि इकडे रेस आहे. स्कूटीचा इकडे ब्रेक दाबलेला आहे आणि मी इकडे रेस करतोय. काय होईल? स्कूटी पुढे जाईल का? ब्रेक दाबले तर, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं ही सगळं ब्रेक इथं लागलेलं आहे, हे आपल्याला पण माहित नाही, बरोबर आहे. मग मला स्कूटी जर पुढे न्यायची असेल, बरोबर आहे, मला माझं जर जीवन पुढे न्यायचं असेल, मला आयुष्य चांगल्या पद्धतीने करायचं असेल, तर काय करावं लागेल? हे थँक्यू. जाऊ का बाहेर असंच? नाही, तुम्ही सल्लग खूप छान देताय, त्याबद्दल तुम्ही थँक्यू तुम्हाला म्हणते, बाकी काय नाही. म्हणजे त्याला आणखी मला हलका वाटायला सुरुवात झाली. मला तर झाले बाबा, येस, मी सगळं सोडून दिलेले. अजून एक तिसरं एक तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्या बाबतीत नाही, परंतु एका समजा
इथं पोहता कोणालाच येत नसलं आहे की नाही इथं? अरे वा आहे साहेब आहे सगळं. यस ओके अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. बाकीच्यांनी पण शिका. तर पट्टीचा पोहणारा आहे. कसा आहे? पट्टीचा पोहणारा आहे. परंतु त्या पट्टीच्या पोहणाराला पुढं पाठीमागं असं दगड आणि गोटे बांधलं. दगड आणि गोटे बांधलं आणि त्याला विहिरीमध्ये नेऊन टाकला. पट्टीचा पोहणार आहे तरी त्याला नदीत नेऊन टाकला, त्याला समुद्रात नेऊन टाकला. तसं ही सगळं दगड गोटे कुठं आहेत? इथं आहेत. माहिती नाही, कल्पनाच नाही, हे असं आहे. आणि ही ज्याला आपण ही टाकू त्यावेळेला तो पट्टीचा जो तरबेज पोहणार आहे तो चांगल्या पद्धतीनं जीवन तो काय करणार आहे? घडवणार आहे. कोण घडवणार आहे? बरोबर. तर ह्या पद्धतीनं ह्या ज्या काय गाठी आपल्या डोक्यामध्ये आहेत त्या गाठी आपल्याला टोटल 0वर नेणं अपेक्षित आहे. तुम्हाला हे जमल का? बरोबर आहे. तर जमल काय तुम्हाला मी एक उदाहरण देतो. कारण कसं असतं कुठल्याही गोष्टीचं आता तुम्ही इथं सगळं शिकला पण ह्याचं ज्या वेळेला तुमचा रणांगणावर जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत ह्याचा वापर होत आहे की नाही. मी समजा तुम्ही तुमच्या फील्डमध्ये कुठल्या काम करत असाल किंवा शेतात किंवा घरात किंवा तुमच्या मैत्रीण कुठं काम करत असाल तिथं जोपर्यंत फील्डवर तुम्ही ह्याचा वापर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही होत नाही. आणि तुम्ही त्या पद्धतीनं दिशेनं जायला आता सुरुवात केलेली आहे ना. बघा उदाहरण तुम्हाला देतो. सायकल बघा पहिले म्हणजे अशी पहिली सायकल अशी ज्याला येत नव्हती त्याला अशी नुसती चालवायची सायकल चालवत न्यायची. त्या व्यक्तीला आनंद व्हायचा. आनंद व्हायचा का नाही. पुन्हा काय करायची एक पॅन्डल पाय ठेवायचा आणि मग एका पॅन्डलवर असं सायकल 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 त्या व्यक्तीला आणखीन काय होता तिचा आनंद वाढायचा. पुन्हा काय करायची हळूच पाय दुसरा हे करायचा आणि हाफ पॅन्डल आनंद पुन्हा काय व्हायचा? वाढायचा. त्याच्यानंतर पुन्हा काय करायची हळूच फुल पॅन्डल आनंद वाढायचा. त्याच्यानंतर पुन्हा हळूच नळीवरनं पाय पुन्हा काय व्हायचा? आनंद वाढायचा. पुन्हा काय म्हणून बसणार? सीटवर बसणार. ओके आनंद काय व्हायचा? आणि त्याच्यानंतर सीटवर बसून पुन्हा एक वेळ अशी की सायकलचा हँडल सोडून सायकल चालवणार. बरोबर आहे. आनंद. तसं ही जी आहे का नाही ही तुम्ही वापरत गेला की तुम्हाला आनंद दिवसेंदिवस क्षणाक्षणाला तुमचा आनंद काय होणार आहे? वाढत जाणार आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्याचा वापर करावायचा आहे. क्लिअर विषय क्लिअर झाला का? ओके गुड. हा नाही क्लीन नाही करत आता मी ती इरेझर घेतो. आता इरेझर यस. अरे वा गुड. आता ही बोर्डवर का घेतलंय मी तोंडी पण मी सेशन घेतो की पण तोंडी जर हे केलं असतं तुमचं एक 2-3 दिवस तुम्ही ओके पण आता ही 150 वर्षापर्यंत तुम्ही ओके. हा मी पहिला 250 म्हणत होतो पण ती अजिबातच पटेना कोणाला त्यामुळे मग 150वर आलो. असा तो विषय. ते मागाशी जात होती त्यामुळे तिला आता हे केलेलं आहे. बरोबर आहे. तर आता पुढे आपण हे करणार आहे. तुम्ही इथं आहे का? तर चेक करायचं काय काय पाठीपागची मंडळी ती त्यांच्या ह्याच्यात दिसते ती मला जरा मी ती चेक करणार आहे म्हणजे मला कळणार आहे नक्की कोण येत आणि कोण नाही. तार बस सर्वांनी. ओके तुम्ही इथं 100% आहात का? तुम्ही ओके साहेब तुम्ही पण चेक करा. मी पण चेक करतो. मी सांगतोय त्या पद्धतीने सगळ्यांनी करायचं. हा नक्की करणार सगळे? यस ओके. तर काय करा उजवा हात पुन्हा असा वर. मी सांगतोय त्या पद्धतीने सगळ्यांनी करायचं. ओके
उजवा हात. हा यस यस. हा गोल करा उजव्या हाताचा असा. मी सांगतोय त्या पद्धतीने सगळ्यांनी करायचं. इथं आहात का तुम्ही सर्वजण? आवाज मोठा, अजून मोठा, अजून मोठा. अरे वा वा, गुड गुड. इथं आहात. मी सांगतोय त्या पद्धतीने सगळ्यांनी करणार नक्की. हा हात असाच खाली घ्यायचा. घ्या 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 आणि असा छानोटीवर ठेवायचं. साहेब बर का, ज्यांच्या लक्षात आलं का नाही ते अशा अशा करायचं, अशा करायचं. आणखी मला काय करायचं? Yes. मी तुम्हाला काय सुरुवातीपासून सांगत होतो. मी सांगतोय त्या पद्धतीने करा, मी सांगतोय त्या पद्धतीने करा, मी करतोय त्या पद्धतीने सांगितलं होतं का? म्हणलं होतं का मी करतोय त्या पद्धतीने करा, मी करतोय सांग, मी सांगतोय त्या पद्धतीने मी म्हणलो. ओके येस. येस येस येस. आता ही जी काय पुढची एक टेक्निक आहे ती आणखीन आता आपल्याला बाहेरच्या लोकांना पण आता त्या ठिकाणी तुम्ही शिकवणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नावं ठेवू नाहीतर आणखी काय करू, पण तुम्ही ज्ञान आहे ती लोकांना त्या ठिकाणी द्यायचं काम करायचंय. आता मी काय सांगितलं त्यांच्यात फरक पडेल का नाही मला काय माहित नाही, पण तुमच्यात 100% पडेल. आता समजा इथं काय ही आहे का नाही सतत काय का तुम्हाला मी सांगतो. राईट. ओके यस बरोबर आहे. जर समजा ही वस्तू आहे आपल्याला, ही जर समजा आपल्याला ह्या ठिकाणी न्यायची कुठं, बरोबर आहे, म्हणजे आपलं हे जीवन आहे असं समजा आपण या ठिकाणी, बरोबर आहे. ही करत असताना इकडे ही वस्तू इथपर्यंत आणली, बरोबर आहे. हिला काय करतोय आपल्याला प्रयत्न करावा लागतोय, बरोबर आहे. प्रयत्न करावा लागतोय, बरोबर आहे. हे असं समजा जीवन आहे असं समजा, बरोबर आहे. म्हणजे ही डेव्हलप करण्यासाठी प्रगती करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. पण आपल्या जीवनाचा प्रगती न करण्यासाठी, आता ते शब्द प्रयोग नको म्हणून, आपलं प्रगती न करण्यासाठी समजा इथं आपण प्रयत्न थांबवले, काय होईल, ही जी कुठे येणार. म्हणजे जर आपल्याला जीवनामध्ये जर समजा प्रगती करायची असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. काय म्हटलं मी, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील तर त्या पद्धतीनं होईल. जर समजा करायची नसेल लगेच, मग हिथं जाणीवपूर्वक काय गोष्टी कराव्या लागतील तर ती आपण या ठिकाणी घेणार आहोत. इरेजर. ओके क्लिअर. इथं काय आलं का साहेब, मला हे हँडल करायचं आता शिकलो मी बरं का. तर ह्याच्यामध्ये इथलं जर समजा आता तुम्ही तर आता 100% क्लिअर झाला. किती टक्के का 99.99? 100%. काही जरी परिस्थिती घरातली कोण जरी समजा सासू असली आणखी कोण असले तर तुमच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे, तुमच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण हे करणार. आणि इथं ज्या काही गोष्टी आता निगेटिव्ह होत्या त्या आता आपण काढल्या, बरोबर आहे. तर आणखीन जर समजा आता बाहेर शिकवायचं असेल तर एक वस्तू जर समजा ही करायची असेल, घालवायची असेल तर दुसरी वस्तू त्या ठिकाणी आणून ठेवावी लागते, बरोबर आहे. आता समजा इथं हवा आहे, ह्या हवेला मी घेतलं आणि इकडे नेऊन ठेवली की इथं पुन्हा लगेच काय येईल, बरोबर आहे. इथं निगेटिव्ह वस्तू मी उचलली आणि इकडे नेऊन ठेवली, इथं कुठली वस्तू येईल, कसं पॉझिटिव्ह येईल. निगेटिव्ह तुम्ही इथनं हापासलं का नाही बाहेर की इथं निगेटिव्हच येणार. इथनं पॉझिटिव्ह ही आहे का नाही, पॉझिटिव्ह इथनं बाहेर हापासलं इथं काय येईल,
बरोबर आहे. तर त्या पद्धतीनं इथं कशा पद्धतीनं आपल्या इथलं जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती रिप्लेस करायची, रिप्लेसमेंट टेक्निक आपण त्याला म्हणू या ठिकाणी. तर ती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण घेऊ आपण. हा पाण्याचा ग्लास आहे. कशाचा? पाण्याचा ग्लास आहे. हा ग्लास मोकळा आहे. दिसतोय का सगळ्यांना? ओके. ह्या ग्लासमध्ये हवा आहे. ती हवा मी अशी समजा काढायला सुरुवात केली, निघल का आयुष्यभर? आता ही जी काय हवा आहे तिला आपण निगेटिव्ह समजू. काय समजू? ही निगेटिव्ह. ह्याच्यात जी आहे ती निगेटिव्ह समजू. हवा म्हणजे ही इथं लक्षात घ्यायचं लगेच. इथं बरोबर आहे. इथं समजा निगेटिव्हिटी आहे. तर ही हवा बाहेर काढायसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागला. आता ह्याच्यामध्ये काय केलं टेक्निक मी, ह्याच्यामध्ये या ग्लासामध्ये पाणी टाकलं मी. त्या पाण्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू. मग काय होईल? हवा काय होईल? ऑटोमॅटिक रिप्लेसमेंट टेक्निक काय सांगतं, इथं जी काय ही जर समजा घालवायचं असेल तर तिथं कुठली तरी दुसरी वस्तू त्या ठिकाणी आणून ठेवणं गरजेचं आहे. तसं इथं जर समजा निगेटिव्हिटी जर समजा असेल तर सोपं टेक्निक आहे. इथं काय टाकायला लागेल? पॉझिटिव्ह, ऑटोमॅटिक. तसं इथं जर निगेटिव्ह असेल तर इथं काय टाकायचं आपल्याला? ऑटोमॅटिक. निगेटिव्ह काय होणार आहे? ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक तुम्हाला काय करावं लागणार नाही. सोपं आहे का नाही? जीवन अवघड आहे का सोपं आहे? जीवन अवघड आहे का सोपं आहे? आवाज जोरात. माझा आवाज कमी झालाय का? तुमचा का झाला? जीवन अवघड आहे का सोपं आहे? जीवन अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे ना? इतकं सोपं आहे. ओके. दुसरं उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी. इरेझर. ओके, गुड. यस. पहिल्यांदाच ही असल्या पद्धतीचं सगळं, म्हणजे इथं पहिलं ते व्हाईट बोर्ड असायचं. व्हाईट बोर्ड काय होते? हा, बऱ्याच दिवसानंतर आला, चेंज झाला. चेंज. ओके ओके, चेंज झाला. हा, नाही आता हा झालं. टेक्निक सोपे आहेत ना? वापरायला सोपे आहेत का? ओके, गुड. यस. हाताला लागत नाही ना? छान ना, छान. पहिल्यांदाच वापरतोय, सगळ्यांना सांगतोय, तरी पण सापाईदारीपणे वापरतोय ना. ओके. हा कॅरम आहे समजू. कॅरम माहित आहे ना सगळ्यांना? हा कॅरम बोर्ड. ओके. इथं सोंगट्या आहेत. काय आहेत? आता ज्याला मी इथं उदाहरण देत असतो का नाही, त्याला इथं लक्षात घ्यायचं ती नेहमी, म्हणून मी इथं ठेवलेलं आहे. लक्षात आलं का तुमच्या? तर ह्याच्यामध्ये ह्या सोंगट्या आहेत. ह्या सोंगट्यांना आपण निगेटिव्ह धरू. काय? निगेटिव्ह विचार. बरोबर आहे. तर हा काय आहे? स्ट्रायकर. बरोबर आहे. ह्या स्ट्रायकरला आपण पॉझिटिव्ह ही करू. आणि हे सोंगट्या कशा आहेत? निगेटिव्ह आहेत. इथं समजा निगेटिव्हिटी असेल, मग हा स्ट्रायकर जर समजा ह्याच्यावर मारला तर ही काय होईल? तसं
तसं इथं जर समजा हे काय असेल, निगेटिव्हिटी वगैरे काय असेल, तर त्याला पकडून ठेवण्याचे ट्राय करत मारणं, रिप्लेस म्हणजे समजा निगेटिव्ह असेल तर कशाने रिप्लेस करायचं, पॉझिटिव्ह थॉट न आपण रिप्लेस करू शकतो. अवघड आहे का सोपं आहे? बरं, हे कोण करू शकतं? आपण स्वतः करू शकतो. इतकं ह्या पद्धतीनं जर समजा इथं काय जर समजा असेल चुकून वाकून म्हणजे बाहेरच्यांचा असा विषय सगळा बाहेरचा आहे, आता इथला विषय अजिबात नाही. जर असेल तर ह्या पद्धतीचं ही टेक्निक आहे. ह्या पद्धतीनं जर समजा हे केलं तर ऑटोमॅटिक जी काय निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण येईल आणि त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जादू व्हायला सुरुवात होती. काय व्हायला सुरुवात होती? मग जिथं जाल तिथं तुमचा प्रभाव तिथं पडणार. काय म्हटलं मी? जिथं जाल तुम्ही तिथं कोणाचा प्रभाव? तुमचा प्रभाव तिथं पडणार. का तिथला प्रभाव तुमच्यावर पडणार? जरी समजा तुम्ही दवाखान्यात जरी समजा गेला तर तिथं वातावरण कुठलं असतं? निगेटिव्ह. तुमच्यावर परिणाम अजिबात होणार नाही. तुमच्यावर परिणाम अजिबात. म्हणून एक पॉवर टेक्निक आपल्याला आता शिकायचंय, तर ते आपण या ठिकाणी बघणार. हे क्लिअर झालं का? अवघड आहे का सोपं आहे? नक्की. उदाहरणं बोर्डवर दिल्यामुळं ही किती वर्ष टिकणार आहे आता? ही 150. अरे वा, गुड. यस यस यस. आता शक्ती, आता तुम्हाला कळलं आता शक्ती द्यायचं टेक्निक आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरायचं. शक्तीचं टेक्निक आता प्रत्येक ठिकाणी वापरायचं. जी शक्ती आपण इथून बाहेर फेकतो ती शक्ती आपल्यात वाढते. एवढं फक्त सगळ्यांच्या लक्षात आलं. समजा इथून निगेटिव्ह मी शक्ती बाहेर फेकली तर माझ्यात कुठली वाढणार? निगेटिव्ह. मी इथून पॉझिटिव्ह शक्ती बाहेर फेकली, माझ्यात कुठली वाढणार? तर आता शक्तीचा उपयोग कसा होतो ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक व्यक्ती आहे, तुम्ही आता गेलाय, तुमची सहेली किंवा कोण पाहुणे किंवा कोण, ती आता त्या कॉटवर आहे. शक्ती द्यायचं टेक्निक ही सगळीकडे वापरायचं. ओके. तर ते आजारी आहे, तुम्ही तिथं बघायला गेलाय आहे. आता तुम्ही ओकेच बोलणार, पण बाहेरची ये तर ती कशी बोलणार? मला का तुझं अवघडच मला वाटतंय ग, काय मला तुझं काय खरं वाटत नाही. कसली झालीस तू, इतकी बारीक झालीस, काय चेहऱ्यावर तुझं तेज होत, काय निस्तेज झालीस. ती जी काय होती सहेली वगैरे, बरोबर आहे. तर ती तुम्ही बोलल्यानंतर ताड दिवशी उठून बसेल का आणखीन ही होईल? शक्ती कुठली दिली तुम्हाला? तिला निगेटिव्ह. आता तिला निगेटिव्ह, पहिली गोष्ट तिच्यात प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर ही शक्ती तुमच्यात वाढते. तुम्ही फेकली कुठली आता इथं? निगेटिव्ह. तुमच्यात कुठली वाढणार आहे आता तिथं? मग म्हणून चुकणं हे कुठं, जरी समजा ती पाक आता ही झाली असली तरी तिला शक्ती ही पॉझिटिव्हच द्यायची की जेणेकरून ती चांगल्या पद्धतीनं टवटवीत त्या ठिकाणी होईल. आणि तुम्ही तुमच्या विचारानं, बोलण्यानं, करण्यानं तिला पॉझिटिव्ह पण त्या ठिकाणी करू शकताय. इतकी शक्ती तुमच्यामध्ये आहे, फक्त वापर कसा करताय. बरोबर आहे. आणि एक आता तुम्ही आता त्या ठिकाणी गेलेला आहे, बरोबर. आता तुम्ही आता टोटल झाशी की राणी, बरोबर आहे. तुम्ही त्या ठिकाणी गेलाय, ती आजारी आहे, बरोबर आहे. त्यानंतर आला का चेहरा तुझा टवटवीत दिसतोय, डॉक्टर 1-2 दिवसात डिस्चार्ज देतील असं मला वाटतंय. काय केलं तुम्ही? तिची एनर्जी अप केली. काय एनर्जी केली? अप केली. ही जी आहे तिची एनर्जी ती पण चांगली होणार आणि त्याचा परिणाम पहिल्यांदा फायदा कोणाला? तुम्हाला होणार. तुम्हाला होणार. पहिल्यांदा ती एनर्जी तुमच्यामध्ये वाढणार. म्हणजे आपण ही एनर्जीचं टेक्निक आपण जिथं असू तिथं 3 प्रकारे आपण वापरू शकतो. किती प्रकारे? 3 प्रकारे आपण हे एनर्जीचं टेक्निक आपण वापरू शकतो. पहिली गोष्ट, विचार पॉझिटिव्ह करू शकतो. एक, बरोबर. 2 गोष्ट. दुसरी गोष्ट आपण काय केली त्या ठिकाणी? बोललो आपण पॉझिटिव्ह,
बरोबर ना? आणि तिसरी गोष्ट काय केली? ऍक्शन. असं मला वाटतंय, तुझा चेहरा टवटवी दिसतोय, हे ऍक्शन. तर तुम्हाला ही ऍक्शनचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नाहीतर असं तुम्ही म्हणणार तुझी एनर्जी चांगली दिसते, टवटवी दिसते, असं तिची एनर्जी हलणार सुद्धा नाही. बरोबर. तर हे एनर्जी टेक्निक सगळ्यांच्या लक्षात आलं का? ह्याचा वापर हा जिथं जाल तिथं ह्याचा वापर करावायचा आहे. आणि तुमचा शत्रू जरी असला किंवा शत्रू काय म्हणतात त्याला, बर, तर त्या ठिकाणी सुद्धा ह्याच टेक्निकचा वापर करायचा. कारण जी तुम्ही बाहेर एनर्जी फेकता ती एनर्जी तुमच्यामध्ये वाढत असते. क्लिअर सगळ्यांना? यस. ओके, पुढे जायचं आपण आता. यस. तर ह्याच्यामध्ये शेवटी काय असेल का नाही मला भेटा पुन्हा. तर ही पुन्हा आहे. तर ही टेक्निक कळालं सगळ्यांना? एनर्जी टेक्निक कोण कोण वापरणार? जोरदार यस. जोरात जोरात जोरात. ओके, गुड. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण फील्डवर जातो त्यावेळेला आता तुम्हाला तर वैयक्तिक मी 100% पॉझिटिव्ह केलंय का साहेब? ही सगळी टोटल पॉझिटिव्ह 100% का 99% कोण आहे इथं? सगळी 100%? ओके. म्हणजे 100% स्वतः झाला तुम्ही. क्लिअर? 2 नंबरला आपलं कुठलं येतं? कुटुंब. बरोबर आहे. आता इथं ही टेक्निक आता तुम्हाला शिकवतोय. तुमचं मन आहे काय आहे? म्हणजे हे आहे. बरोबर आहे. आता स्वतः तुमच्या हितून किती 100% तुम्ही स्वतः 1 नंबरला. क्लिअर? 2 नंबरला काय येतं? कुटुंब. आता कुटुंबातनं समजा निगेटिव्ह आलं, कुठं? इथं आलं. सासू बोलली, सासरा बोलला, नवरा बोलला, पोरं बोलली, ननंद बोलली. बरोबर आहे. बरोबर आहे. तिथून समजा निगेटिव्ह आलं. बरोबर आहे. तर अशा वेळेला काय करणार? त्यासाठी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, मनाचं 4 प्रकार असतात. एक असतं कागदाचं मन, दुसरं असतं पुष्ट्याचं मन, तिसरं असतं ॲल्युमिनियमचं मन आणि चौथं असतं पोलादाचं मन. किती? 4. जर मन तुमचं कागदाचं असेल तर हिथं लगेच कॅच. पुष्ट्याचं मन असेल तर थोडा वेळ पण जाणार. ॲल्युमिनियमचं मन असेल तर आणखीन थोडा वेळ लागणार पण इथं जाणार. बरोबर? अशी बोलली, अशी बोलली, अशी बोलली, अशी बोलली. बरोबर आहे. पण आपण तुमचं माइंड जी आहे ती ह्या ठिकाणी कुठलं 4थ्या प्रकारचं केलं. ते म्हणजे कुठलं केलेलं आहे? पोलादी मन केलेलं आहे. इंदिरा गांधी आयर्न लेडी होती. आयर्न लेडी होती म्हणजे काय? तिचं माइंड पोलादी होत. सरदार वल्लभभाई पटेल आयर्न मॅन म्हणजे काय? त्यांचं माइंड. तर त्या पद्धतीनं तुमचं माइंड मी पोलादी केलेलं आहे. मग कुटुंबातनं किती पण निगेटिव्ह द्या, किती पण निगेटिव्ह द्या, तुम्ही तुझबरही हलणार नाही. तुमच्यावर अजिबात वाईट परिणाम होणार. मग जी काय कुटुंबातनं निगेटिव्ह आलंय, आता त्यांना नॉलेज आहे का? कुटुंबातल्या लोकांना, सासूला आहे का, सासऱ्याला, नवऱ्याला का, कुणाला आहे? बरोबर? त्यांना एवढीच बुद्धी आहे. मग ती त्यांच्या पद्धतीनंच वागणार, निगेटिव्ह बोलणार. आल्यानंतर तुम्ही काय करणार? येणार का? मन कुठलं करणार? पोलादी. मग जी काय निगेटिव्ह आलंय ती तुम्ही बाहेर उडवणार. उडवलं? हे कुठे गेला? आता ही ब्रह्मांडात. कुठे गेलं? तुम्ही घेतलं नाही म्हणजे ती कुठेतरी जाणार ना. ब्रह्मांडात ती पुन्हा गेल्यानंतर तिथे ठेवायचं का? काय करायचं? फायर, भस्म. कारण ती ब्रह्मांडात पण ठेवून चालणार. म्हणजे तुम्ही किती लेवलला आता हे झाला, सक्सेस झाला? वैयक्तिक लेवलला 2 नंबरला
कौटुंबिक. आता ही झाल्यानंतर ती जी काही व्यक्तीनं दिलंय निगेटिव्ह, तिला काय करायचं द्यायचं आता? प्रेम. काय द्यायचं? प्रेम. प्रेम. बाकी दुसरं काय द्यायचं? बरं, ही कोणाच्या फायद्यासाठी चाललंय? बरोबर आहे. तर म्हणजे तुम्ही वैयक्तिक लेवलला 100% झाला, 2 नंबरला कौटुंबिक लेवलला किती टक्के झाला? त्याच्यानंतर 3 नंबर हे विश्व समाज. तुम्ही जिथं काम करत असाल, राहणार गावात किंवा आणखीन कुठेही जिथं करत असाल, तिथून समजा निगेटिव्ह आलं, असं म्हणजे अगदी वादळ कसं येतं तसं निगेटिव्ह आलं तुमच्याकडं, तर अशा वेळेला काय करणार? समजा 3 नंबर विश्वातून आलं, समजा विश्वामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, तुम्ही जिथं काम करता, राहणार गावात कुठं जिथं असाल तिथून समजा निगेटिव्ह येत असेल, असं सतत निगेटिव्ह वादळ येत असतील, तर काय जी काय येईल त्याचा परिणाम तुमच्यावर होणार का? आता तुमचं माइंड कुठलं आहे? आता हे पोलादीचं आहे. काय होणार? तिथून जरी समजा निगेटिव्ह आलं तरी तुम्ही काय करणार? ते आता बाहेर गेल्यानंतर काय करणार? पुन्हा ते फायर, भस्म. पुन्हा ह्या विश्वाला पण काय द्यायचंय आपल्याला? प्रेम, प्रेम आणि प्रेम. या तिन्ही लेवलला जे यायला हवा, तर त्यावेळेला मग तुम्ही विश्वातील ग्रेट व्यक्ती असणार. विश्वातील ग्रेट व्यक्ती तुम्ही त्यावेळेला असणार आणि त्यावेळेला तुमच्यावर अजिबात कुठलाही फरक पडत नाही. परंतु आता बाहेरचं ती लोक बघा, म्हणजे काय कोण काय बोललं की ती म्हणजे पाक डिसमूड आयुष्यच, म्हणजे काय काय तर नुसत्या बोलण्यामुळे संपावते ती लोक. नुसत्या बोलण्यामुळे आयुष्य संपवणे अशी उदाहरणं तुमच्या डोळ्यापुढं, माझ्या डोळ्यापुढं आहेत का नाही? नुसत्या बोलण्या. ही जी लोक आहेत ह्या 3 प्रकारामधले असतात. कुठल्या? कागदाचं, पुष्ट्याचं, ॲल्युमिनियमचं. ह्या 3 प्रकारात कागदाचं लगेच हे करतं, पुष्टा थोडा वेळ घेतं, ॲल्युमिनियम आणखी थोडा वेळ घेतं, पण प्रॉब्लेम त्या ठिकाणी. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ही करणं अपेक्षित आहे. आणि ही जी आहे तुम्ही करणार त्याला मग सुरुवातीला तुम्ही काय म्हणला? आय एम ग्रेट, आय एम ग्रेट, आय एम ग्रेट. साहेब सांगा आपल्याला, म्हणजे नाही मी अजून हे करू शकतो, पण उदाहरणं पुढची घेऊ शकतो. तसं त्या आलेत का ते? हा, यस. तो तुम्हाला कंटाळा आलाय का? कोणाला आला असला तर काय करा, उभं राहा सगळ्यांनी पुन्हा आणखीन. यस यस. आणि अभिनंदन. इतका वेळ कसं, इतका वेळ कोण ऐकत नाही हो. तुमचं जरी अमृत जरी असलं का नाही तरीही कोण ऐकत नाही. तर स्वतःसाठी हे करायचं की तुम्ही इथं आज आला आणि स्वतःचं अभिनंदन करायचं, जोरदार टाळ्यांनी करायचंय. स्टार्ट करायचं. स्टार्ट. स्वागत स्वागत. आता असं करा, हा एक गाल आहे, गाल. हा गाल आहे डावात. हा, आणि ह्या हाताने हे करायचे त्याला, अशा टाळ्या वाजवायचे त्या. स्टार्ट करायचं आता. स्टार्ट. गाल आहे हा, गाल गाल. ओके ओके ओके. बसा 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 बसा. यस 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 यस.
चला आवाज बंद. यस ओके. हा विषय क्लिअर झाला का ही तिन्ही कायमस्वरूपी. यस यस यस. आता एखादी गोष्ट जर समजा असेल तर त्या आयुष्यात प्रत्येक गोष्टच बेस्ट करायची असते आपल्याला. म्हणजे आज मी सेशन घेतोय का ना, तर मी मागे जे सेशन झालं त्यापेक्षा बेस्ट माझं पाहिजे. आज समजा सेशन झालं तर उद्या माझं बेस्ट झालं पाहिजे. तसं तुम्ही आयुष्यामध्ये जी काय गोष्ट करता ती सतत बेस्ट करायची. आयुष्यामध्ये जी काय गोष्ट करता ती सतत बेस्ट करायची. तर ते आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. बरोबर आहे. तर इथं एक महिला आपल्याला इथं लागणार आहे. इथं पुढे कोण येते इथं? या मॅडम या इथं खुर्ची घ्या. जी काय आपल्याला करायचंय का नाही ती बेस्ट करायचंय. इथं पण तुम्ही आहेत का नाही तर दंगा न करता बेस्ट राहायचंय. ओके यस. तर बस. तर कुठलीही गोष्ट आपल्याला बेस्ट करायची. बरोबर आहे. तर आता हे समजा आपण पाहुणे आलेले आहेत आपल्या बरोबर. बरोबर. तर काय काय काम करायचंय तर ह्या पाहुण्यांना आपल्याला ही म्हणजे त्यांना पाहुणचार एकदम बेस्ट करायचंय आपल्याला. बरोबर आहे. तर बेस्ट करत असताना फक्त त्यांना काय करायचं नाही तर त्यांना फक्त पाणी द्यायचंय. तर ते पाणी आहे का नाही तर ती कशा पद्धतीनं हा आलाच होय. अरे टाळ्या टाळ्या टाळ्या. काय करू च्या चावी हवी होती. बाकीच्या दुसऱ्या गाडी